गावरान कोंबडी पालनामध्ये फ्री रेंज करत असताना लोक सगळ्यात मोठी कोणत्या चुका करतात आणि योग्य पद्धत नेमकी कोणती, तर चला बघूया. मी रुगदन स्वागत आहे तुमचं असं गावरान फार्म सिरीज डे 23 मध्ये. सगळ्यात आधी आपण शेड मध्ये जुने कमजोर बासे पूर्णपणे काढून टाकले आणि त्या जागी हाईटचे मजबूत बासे बसवायला सुरुवात केली. आता तुम्ही बघू शकता तार आणि पेंचीसने आपण त्यांना घट्टपणे बांधून घेत आहे. तुम्हाला हे फिट करत असताना पेंचीस आणि कटर हे लागणार आहे आणि थोडी जाड तार घेणे खूप गरजेचं असते. पातळ तार घेतली तर पुढे त्रास होऊ शकतो, लक्षात ठेवा. आता ह्या साईडला आपण ग्रीन नेट लावणार आहे, म्हणून आपण अँगलवर अजून एक लोखंडी अँगल फिट केला आणि उरलेल्या ठिकाणी सगळीकडे सारखे बासे लावून घेतले. आता बघा आपले सगळे बासे नीट सरळ आणि मजबूत उभे झाले आहे. यानंतर जे जुने टीन आपल्याकडे उरले होते तेच आपण खालच्या बाजूला मारायला सुरुवात केली. आता प्रश्न येतो, नवे टीन का नाही घेतले, लोखंडी अँगल का नाही घेतले? तर मित्रांनो, ते टाकले असते तर खूप खर्च वाढला असता, म्हणून आपल्याजवळ जे उरलेले टीन होते तेच वापरायला घेतले आणि खर्चात भारी बचत केली. खालच्या बाजूला टीना आणि वरच्या बाजूला आपण पांढरी जाळी मारणार आहोत. ही जाळी कुठल्याही मार्केटमध्ये सहज मिळते आणि कमी खर्चात फ्री रेंज कंपाऊंड तयार होतो. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आपण संपूर्ण जाळीत का नाही मारली? कारण खालून 3.5 ते 4 फूट टीन असल्यामुळे कुत्रे, मांजर, बाहेरचे प्राणी आपले पक्षी बघू शकत नाही आणि पक्षी जास्त सुरक्षित राहतात. आता तुम्ही बघू शकता की आपण एका ठिकाणी किती तार बांधले आहेत. तार नीटपणे बांधा, कारण जे आपण टीन लावतो ते हवेने किंवा कोणी धडकले तर निघाले नाही पाहिजे आणि आपण जे आपल्या जवळ टीन उरले होते तेच वापरले आहे. तुम्ही जर नवीन असाल आणि शक्यतो पैसे वाचवायचे असेल तर जुने टीनच घेऊन यावे. आपल्याला लावता लावता रात्र झाली होती, तर आता फायनली आपले सर्व टीन लावून झाले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर ग्रीन नेट आणि जाळी बंडल ते लावून घेणार आहोत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.